नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम असून यामध्ये आपण आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा करत असतो. तसेच तज्ञांकडून महत्त्वपूर्ण अशी माहिती घेत असतो. प्रेक्षक हो, मानव हा प्राणी त्याच्या हालचालींमुळे अन्य प्राण्यांपासून वेगळा ठरतो आणि या हालचाली शरीरातल्या एका विशिष्ट रचनेमुळे होत असतात आणि ती रचना म्हणजेच सांधा. प्रेक्षक हो, सांधेदुखी हा आपला अत्यंत ओळखीचा असा शब्द आहे. पूर्वी जेव्हा आपण सांधेदुखी हा शब्द विचार करत असू तेव्हा आपल्या डोक्यामध्ये वृद्धापकाळावर पोहोचलेली व्यक्ती असं एक इमॅजिनेशन येत असे. परंतु आता सध्या तसं दिसून येत नाही. अत्यंत 25 ते 30 वर्षापर्यंतच्या व्यक्तींपासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास सध्या सतावू लागलेला आहे आणि याच सांधेदुखी वेगवेगळ्या प्रकारची असते आणि या सांधेदुखीवर आपण मात करू शकतो की नाही हे आपण आज आयुर्वेद दृष्टिकोनातून बघणार आहोत. सांधेदुखीचे प्रकार कोणते असतात, सांधेदुखीची कारणे, लक्षणे आणि आयुर्वेद दृष्टिकोनातून उपचार हे आज आपण आपल्या या भागातून पाहणार आहोत. तर प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे सांधेदुखीवर मात आयुर्वेदाने. पुन्हा एकदा विषय बघावा, सांधेदुखीवर मात आयुर्वेदाने. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख सर. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग पदविका ही पदवी प्राप्त केली आहे. श्री विश्वगंध आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र याचे सर संचालक आहेत. सरांचे संगमनेर येथे विश्वगंध आयुर्वेदिक चिकित्सालय असून तेथे ॲडमिट होऊन देखील तुम्ही उपचार घेऊ शकता. या चिकित्सालयात मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. याचा अनेक रुग्णांना लाभ झालेला आहे. संगमनेर येथे सरांची मुख्य शाखा असून पुणे, नाशिक, ठाणे येथेही चिकित्सालयाच्या शाखा आहेत. सर प्रत्येक पहिल्या रविवारी विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर येथे उपलब्ध असतात. तसेच पुणे येथे तिसऱ्या रविवारी, नाशिक येथे तिसऱ्या शनिवारी तसेच ठाण्याला दुसऱ्या शनिवारी सर उपलब्ध असतात. संधिवात, आमवात, गाऊट, गुडघेदुखी, लिगामेंट टियर, गुडघ्याच्या गादीची झीज होणे, गुडघ्याला वाक येणे, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, फ्रोझन शोल्डर, सांध्यांची झीज, सांध्यांना वाकडेपणा येणे, तसेच कावीळ, पोटात पाणी होणे, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, पित्ताशयात खडे होणे, स्त्री पुरुष वंध्यत्व, मूळव्याध, सोरायसिस, दमा, हृदयाचे आजार, कॅन्सर यांसारख्या आजारांमध्ये सरांचे उपचार अतिशय उपयुक्त सिद्ध झालेले आहेत. अनेक रुग्णांचे गुडघ्याचे, खुब्याचे, लिगामेंट टियरचे, लिव्हर ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन तसेच पित्ताशयातील खडांचे ऑपरेशन देखील सरांच्या उपचाराने टाळले गेलेले आहे. सरांच्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला प्रत्यक्ष संपर्क करायचा असेल तर त्यासाठी काही दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्यावेत. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 9822283079. दुसरा क्रमांक आहे 9850149962 9960841968 आणि पुढचा क्रमांक आहे 9511739859. तर सर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपण सांधेदुखीबद्दल चर्चा करणार आहोत. तर नेमके जे सांधे असतात शरीरामध्ये त्यांची रचना कशी असते? सांधा म्हटलं की तिथं दोनपेक्षा अनेक रचना एकत्र येतात, त्याला सांधा असं म्हटलं जातं. 208 सांधे आयुर्वेदामध्ये त्याच्यात वर्णन केलेले आहेत. आणि जर सांध्याची रचना जर आपण बघितली तर त्याच्यात एकूण मेन 3 प्रकार सांध्यांमध्ये येत असतात. एक फायब्रस जॉईंट, कार्टिलेजिनस जॉईंट आणि सॅन्युलर जॉईंट. जास्ती करून सांधे ते सॅन्युलर जॉईंट प्रकारमध्ये मोडतात. त्याची रचना जर आपण बघितली तर प्रामुख्याने बाहेरून स्किन किंवा आपली त्वचा असते, त्वचेच्या आतमध्ये सबक्युटेनस टिश्यू, त्याच्यामध्ये मग मसल्स असतात, मसलच्या मध्ये मसल टेंडॉन असतात, लिगामेंट्स असतात, बरसा असते, ॲडिपोस टिश्यूज असतात. बरसा म्हणजे मेदाच्या जरा गाठी असतात, त्या पिशव्या असतात, त्याच्यामध्ये काय ते सांध्याला वंगणाचं लुब्रिकेशनचं काम ती बरसा करत असते. त्याच पद्धतीने मग आतमध्ये ते हे असते, मेनिस्कस असतात, नंतर कार्टिलेज असतं, सॅन्युअल हे असते, मेम्ब्रेन असते, त्याच्यामध्ये सॅन्युअल फ्लुइड असतं जे की मणके आपल्या याचं सांध्यांचं पोषणाचं कार्य करत असतं. मग आतमध्ये त्याच्यामध्ये रक्तवाहिनी आणि आपल्या ह्याच्या मज्जातंतू असं सगळं एकंदर तो सर्व आपला सांधा त्याच्यापासून बनलेला असतो.
सर जसं आपण तुम्ही सांध्यांची रचना सांगितली, तर जे सांधेदुखी असते त्याचे काही प्रकार असतात का आणि ते कोणते असतात? सांधेदुखी जर म्हटलं तर व्यवहारामध्ये फक्त सांधा दुखतो असंच रुग्णांकडून ऐकण्यात येतं. पण आयुर्वेदामध्ये त्याचे एकूण 4 प्रकार वर्णन केलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे तो संधिवात किंवा संधिगत वात त्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. दुसरा प्रकार जो असतो त्याला आमवात असं म्हटलं जातं. तिसरा जो प्रकार त्याला वातरक्त असं म्हणतात आणि चौथा एक प्रकार आहे त्याला कुष्ठुशीर्ष असं म्हणतात. गुडघी रोग जो आपण जो म्हणतो ना, याच्यामध्ये काय होतं की आपला जो गुडघा जो असतो, गुडघ्याचा आकार कोल्ह्याच्या डोक्यासारखा याच्यामध्ये होतो. म्हणजे याला कोष्टिक म्हणजे कोल्हा आणि शीर्ष म्हणजे डोकं. कोल्ह्याच्या डोक्यासारखी याच्यामध्ये रचना आपल्या गुडघ्याची होत असते, आकार होत असतो, म्हणून याला कोष्टिक शीर्ष असं म्हटलं जातं. हे मेन 4 प्रकार आले. बाकीचे समजा टाचदुखी असेल, हे असेल, इतर जे काही सांध्यांमध्ये वेदना वगैरे असतील, हे त्याच्या अंडर सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. सर जसं आता आपण संधिगत दुखणं याच्याबद्दल बोलतो आहोत, तर संधिवाताची लक्षणं आणि उपचार याबद्दल आपण काय सांगाल? संधिवात जर म्हटलं तर आता आपण जसं आता 4 प्रकार बघितले, संधिवात, आमवात, वातरक्त आणि कोष्ठिक शीर्ष. प्रत्येक संधिवाताचे जे काही कारण आहेत ते कारण भिन्न भिन्न असतात. आता साधा आपण संधिवात जर म्हटलं तर पूर्वी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो साधारण एक 50-60 नंतर किंवा रिटायरमेंट लाईफ नंतर दिसणारा आजार म्हणजे संधिवात आणि मणक्याचे आजार पूर्वीच्या काळात म्हटले जायचे. पण आता जर आपण लाईफस्टाईल जर सगळं आपलं बघितलं ना, म्हणजे हेक्टिक लाईफस्टाईल, अत्यंत प्रवास, जागरण खूप, ओव्हर एक्झर्शन म्हणजे श्रम खूप जास्त होतात, ही त्याची काही प्रमुख कारण आहेत. त्यासोबत आहारामध्ये काय होतं की हल्ली फास्ट फूड्स, जंक फूड्स याचा आहारामध्ये वापर थोडा वाढलेला आहे. त्याच पद्धतीने मग बऱ्याच लोकांना स्प्राउटेड खायची सवय असते, म्हणजे मोड आलेली कडधान्य किंवा कडधान्य जास्त प्रमाणात खाण्याची सवय असते. ह्या काही गोष्टी ते याच्यामध्ये काय करतात की शरीरातला जो काय आपल्या स्निग्धता असते सांध्यांमधली, स्निग्धता सगळी त्यातनं शोषली जाते आणि त्याच्यातनं मग सांधे कोरडे पडून संधिवाताची सुरुवात त्यातनं होत असते. त्याच पद्धतीने स्त्रियांचा जर आपण विचार केला तर बऱ्याच स्त्रियांमध्ये पिरियड्समध्ये काय असतं की त्यांना अति फ्लो असतो, फ्लो जास्त प्रमाणात होतो, त्यातनं मग त्यांना शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी, त्यांना संधिवात निर्माण होऊ शकतो. त्याच पद्धतीने बऱ्याच स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर जी काळजी घ्यायला सांगितली त्या आयुर्वेदामध्ये तिला सुतिके परिचर्या असं म्हणतात. ती साधारण 3 महिने त्या बाळंतिणीने पूर्ण आराम करणे, डिंकतुपाचे लाडू खाणे, मॉलिश वगैरे करून घेणे, ह्या पद्धतीने तिची दिनचर्या जर ठेवली आणि पौष्टिकांना आयुर्वेदाच्या सल्ल्याने जर घेतलं, वैद्याच्या सल्ल्यानं, तर मग त्यातनं ती स्त्रीचं शरीर परत नवीन चांगलं व्यवस्थित तयार होतं आणि तिचा शारीरिक थकवा जो बाळंतपणात आलेला असतो सगळं त्यातनं निघून जातो. तर ह्या पद्धतीने तिचं डाएट जर पाळलं गेलं नाही, बऱ्याच स्त्रिया काय होतात की हल्ली त्यांना जॉब असतो किंवा जे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया असतील त्यांना कामावर जायचं असतं, रोजीरोटीचा प्रश्न असतो, मग तिथे बाळंतपण झालं की दुसऱ्या महिन्यात कामाला जाणाऱ्या पण स्त्रिया आम्ही बऱ्याच बघितलेल्या आहेत. मग त्यातनं ते स्त्रीच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही, त्यानंतर तिला एक तर मणक्याचे आजार होऊ शकतात, त्यामुळे संधिवाताचे विविध प्रकार, गुडघेदुखी, कंबरदुखी त्यातून तिला निर्माण होऊ शकते पुढे. अशी काही प्रमुख आपल्याला याच्यामध्ये संधिवाताची कारणं बघायला मिळतात. त्याच पद्धतीनं काही स्त्रियांमध्ये आता आम्ही बघतो की समजा बऱ्याच स्त्रियांचं काही गर्भपिशवी काढलेली असते. गर्भपिशवी एक प्रकार असतो शरीराचा तो उपयुक्त अवयव आहे आणि जर ती जर गर्भपिशवी जर काढली तर त्याच्यात एक शरीरात पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीमध्ये परत वात धरून त्यातनं कंबरदुखी किंवा गुडघेदुखी किंवा विविध वाताचे आजार, संधिवात वगैरे त्यातनं निर्माण होऊ शकतात. असं देखील अनेक रुग्णांमध्ये, स्त्री रुग्णांमध्ये आम्ही विशेषतः हे बघितलेले. ओल्ड एजमध्ये हा प्रकार बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतो. वयानुसार येणारा ऑस्टिओपोरोसिस त्या काळात जास्त होत असतं, म्हणजे हाडं ठिसूळ होत असतात. आयुर्वेदामध्ये वयाचे 3 टप्पे केलेले आहेत: बालवय, तरुणवय आणि वृद्धवय. बालवयामध्ये 16 पर्यंत कफ असतो, 16 ते 50 पर्यंत पित्त, त्याच्यामध्ये शरीर नवीन तयार होत असतं आणि 50 नंतर शरीरामध्ये वात जास्त वाढतो. वात वाढल्यामुळे मग शरीरातलं काय होतं, ठिसूळपणा की झीज व्हायची प्रक्रिया तिथं अपसूक होत असते. त्यातनं मग सांध्यांची झीज होऊन संधिवात त्या वयात जास्त प्रमाणात बघायला मिळतो. काही काही संधिवाताचे प्रकार जसे आहेत, जसे आता अँकोलॉजिक स्पॉन्डिलायटिस जर आपण बघितला, अँकोलॉजिक स्पॉन्डिलायटिस हा जनरली तरुण लोकांमध्ये जास्त आढळतो, विशेषतः मुलांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. 21 ते 30च्या वयोगटामध्ये अँकोलॉजिक स्पॉन्डिलायटिस जास्त प्रमाणात बघायला मिळतो. असं एकूण त्याची आपल्याला वेगवेगळी ह्याच्यात हे करणं म्हणजे त्याचे वयोमानानुसार, वयोगटानुसार त्याची आपल्याला कारण आणि हे सगळं बघता येईल. याची लक्षणं जर आपण बघितलं ना मॅडम संधिवाताची, आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की वातपूर्ण द्रुती स्पर्शः शोभः संधिगतो अनिले प्रसारण आकुंचन प्रवृत्तीच्या संवेदना. म्हणजे याच्यात होतं असं की वातपूर्ण द्रुती स्पर्श म्हणजे जशी एखादी हवेने भरलेली पखाल असते, त्या हवेने भरलेल्या पखालीमध्ये फक्त हवाच असते, तसं तो सांधा एकदम आतून त्यातलं जो स्निग्धांश किंवा त्यातली सायन्युअल फ्लुइड जे असतं, जे काही सांध्याला लुब्रिकेशनचं किंवा झीज होऊ देण्याचं कार्य करत असतं, त्याचं प्रमाण तिथं कमी झाल्यामुळं मग तो सांधा आतून कोरडा पडायला लागतो. मग त्याच्यामुळे तो हवेने भरलेल्या पखालीसारखा त्याचा असं कटकट कटकट आवाज तो वाजतो. सुरुवातीला स्टेजमध्ये काय होतं की सांधे थोडेसे कटकट वाजायला लागतात. ही आपली एक पहिली घंटी असते की आपल्याला पुढे जाऊन संधिवात होणार याचं. मग तो कटकटपणा तसंच दुर्लक्ष करतो रुग्ण, तात्पुरती काहीतरी गोळी घेतो, हे करतो किंवा त्याला वाटतं कटकट वाजते तर काही मोठा आजार नाही हा. मग
तो तसंच ते रेटत राहतो शरीराला पुढे. त्यानंतर मग होतं असं की सांध्यातला कोरडेपणा अजून जास्त वाढत जातो. कोरडेपणा जेवढा जास्त वाढत जाईल तसं जर सांध्यातून कोरडे पडून मग सांध्यांची झीज व्हायला लागते. आतल्या रचनेचं पोषण पाहिजे तसं प्रॉपर होत नाही, मग सांध्यांची झीज होऊन तिथून पुढे संधिवात निर्माण होत असतो. त्याच्यामध्ये पहिलं वेदना लक्षण काय की हवेने भरलेला पखालीप्रमाणे तो सांध्याचा फील येतो. सांधा जवळ लांब करताना सूज यायला लागते आणि असं एक त्याच्यात गुडघा समजा किंवा कुठलाही सांधा असेल तो जवळ घेणं लांब घेणं ही क्रिया करताना कष्ट खूप होतात, त्याच्या वेदना खूप होतात किंवा तो सांधा जखडल्यासारखी तिथून निर्माण होत असतो. ही लक्षणं प्रामुख्याने आपल्याला संधिवातामध्ये बघायला मिळतात. सर, मग जसं आता तुम्ही कारणं सांगितली, लक्षणं सांगितली, तर मग संधिवातावरचे उपचार आपण आयुर्वेदातून कसे करू शकतो? संधिवाताचे उपचार जर म्हटलं तर प्रत्येक कारणानुसार ऍक्च्युली उपचार वेगवेगळे येतात. आता रक्तक्षय असेल, आपण बघितलं बाळंतीण बाईमध्ये जर रक्तस्राव जास्त झाला असेल, स्त्रियांमध्ये रक्तस्राव जास्त झाला असेल, पिरियड्समध्ये होत असेल आणि ह्याच्यात जर त्याला मग रक्तवर्धन चिकित्सा तिथं प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये सांगितलेली ती करावी लागते. मग शरीरातलं रक्त चांगलं तयार करण्याची जर उपचार आपण त्यातनं केले तर त्यातनं मग तो त्या प्रकारचा संधिवात आहे तो बरा वेळ त्यांनी मदत होते. मग याच्यामध्ये काय असतं की एक ताप्यदिलो नावाची गोळी असते. त्या ताप्यदिलो गोळी जर त्या स्त्री रुग्णानं जर पोटातनं घ्यायला जर सुरुवात केली आणि त्यासोबत चंद्रप्रभा म्हणून एक गोळी असते, चंद्रप्रभेचा वापर जर दूध आणि तुपातून जर सुरू केला तर त्यातनं मग त्या रक्तात झालेली झीज भरून निघायला लागते आणि त्यातनं त्या प्रकारचा संधिवात बरा व्हायला मदत होते. त्याच पद्धतीने लोकली एखाद्या ऑइलचा मसाज वगैरे करणं हा देखील त्याच्यामध्ये महत्त्वाचा उपचार असतो. आयुर्वेदशास्त्र संधिवाताच्या किंवा वाताच्या आजारांमध्ये उपचारामध्ये काय सांगतं की याच्यामध्ये वातस्य उपक्रमा स्नेहा स्वेदा संशोधन मृदू मधुराम्ल लवण उष्ण स्निग्ध उष्ण आणि भोज्याने अभ्यंगवर्धनम वेष्टनम सेकनम त्रासो मध्यम पौष्टिक गौडिकम स्निग्धोष्णा बसते बसते नियमः सुखशीलता. म्हणजे काय, वाताचे जे उपक्रम विविध आयुर्वेदामध्ये सांगितलेले जे की आम्ही प्रॅक्टिसमध्ये व्यवहारामध्ये करत असतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्नेहा स्वेदा म्हणजे स्नेहन आणि स्वेदना त्यातला प्रमुख उपचार आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण बघितलं की संधिवातामध्ये सांध्यांमध्ये कोरडेपणा जास्त आलेला असतो, तिथं वंगणाच्या काठी तिथं वाढणं अपेक्षित असतं. म्हणजे वंगण कशात निर्माण मिळणार रुग्णाला, एक तर त्यांनी पोटातून जर काही तेल तूप जर आहारामध्ये जर घेतलं, त्याचा वापर जर आहारामध्ये वाढवला, त्यातनं ते वंगण परत पुनर्भरण त्या सांध्यांमधले होणार आहे आणि संधिवात भरावेला त्यातनं मदत होणार आहे. तसंच दुसरा एक मार्ग असं नसते, म्हणजे नाकामध्ये औषधी तेल सोडणं त्याने मानेच्या मणक्यातले आजार बरे व्हायला मदत होते संधिवाताचे प्रकार. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये जो रोल असतो तो म्हणजे बस्ती चिकित्सा याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची असते. बस्ती चिकित्सेमध्ये काय असतं की औषधानं सिद्ध केलेलं तेल असेल, तूप असेल किंवा काही काहींमध्ये आता अवस्क्युलर नेक्रोसिस सारखा आजार आहे त्याच्यामध्ये आम्ही चतुर्विध महास्नेह वापरतो. मग ह्या चतुर्विध महास्नेहाचा याच्यामध्ये रोल खूप चांगल्या पद्धतीने प्ले होतो. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध केलेला तेलाचा वगैरे जो आहे तो बस्ती किंवा एनिमा त्याच्यामध्ये दिला जातो. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की आपलं जे मोठा आतडा आहे, मोठ्या आतड्यामध्ये वाताची निर्मिती होत असते. ज्यावेळेस वाताचं प्रमाण शरीरातलं वाढतं त्यावेळेस सांध्यांमध्ये कोरडेपणा येणं, मणक्यामध्ये दोष निर्माण होणं, संधिवात आणि मणक्याचे आजार त्यातनं होत असतात. ज्यावेळेस आपण जे बस्तीतून किंवा एनिमाटे औषध ज्यावेळेस मोठ्या आतड्यामध्ये सोडतो शौचाच्या जागेतनं, तर ते लवकर आपल्या सांध्यांना आणि मणक्याला मिळतं आणि तिथली जी रचनात्मक विकृती झालेली की त्याची जी वंगणाचं प्रमाण कमी झालेलं ते परत त्याचं पुनर्भरण करून आजार मुळापासून बरं करायला त्यांनी मदत होत असते. म्हणजे बस्ती चिकित्सा जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली हे संधिवाताचं आणि मणके विकाराचं मुळापासून बरं करण्याचं एक महत्त्वाचं उपचार पद्धती आहे. ही जगात कुठंच नाही, फक्त आयुर्वेदामध्ये सांगितलेली आणि हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. तर ह्या पद्धतीने जर रुग्णाने जर उपचार केले म्हणजे जवळच्या वैद्याकडे जाऊन अभ्यंगस्वेदन वेगवेगळे त्याच्यामध्ये पण आहे की कुठल्या प्रकारचं संधिवात आहे, संधिवातामध्ये नेमकी मांस कमी झाल्यामुळे सांधे दुखत आहेत की हाडात काही अस्थिगत दोष आहे की मज्जेगत दोष आहे. अस्थिगत म्हणजे जी आपली हाडं जी शरीरातली असतात, हाडांची ताकद कमी पडल्यामुळे देखील सांधे दुखतात. हाडांचं उपलेपन किंवा हाडांवर आवरण करणार जे मांस आहे, मांस जरी शरीरातलं कमी पडलं तरी सांधे दुखत असतात. किंवा त्या पद्धतीने अस्थिगत मज्जा जी असते त्याला आपण बोन मॅरो म्हणू शकतो. त्या अस्थिगत मज्जेचं जरी प्रमाण शरीरातलं कमी झालं तरी सांधे दुखणं जखडणं ही प्रक्रिया होत असते. आणि ऍक्च्युली वात वाढल्यामुळे सांध्यांमध्ये कोरडेपणा होणारा संधिवात हा देखील एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या नेमके यातलं कारण काही सगळं बघून त्यानुसार जर आपण उपचार जर केले तर मग त्या निश्चितच हा प्रकारचा संधिवात आपण पूर्णपणे बरा करू शकतो. आता समजा मांस कमी होऊन जर संधिवात झालेला असेल त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये एक पिंडस्वेद नावाचा उपचार असतो. त्यासाठी ही पोटली आम्ही वापरत असतो. ही पोटली आहे, याच्यामध्ये आता औषधी आपले हे असतं, भात असतो, तर भात औषधं टाकून शिजवून पोटली बांधली जाते आणि या पोटलीचं जर आपण तिथे हे केला अगोदर त्या जो सांध्याचं दुखतोय त्या सांध्याला औषधी तेलाचं मॉलिश करून पोटली गरम करून दुधामध्ये बुडून जर तिथे फिरवली तर त्यातनं तिथं नवीन मांस तयार व्हायला लागून जी मसल्स ॲट्रोफी झालेली असते म्हणजे स्नायू तिथले जे आकुंच बारीक झालेले असतात, स्नायू कमकुवत झालेले असतात, स्नायूंना परत त्यातनं ताकद मिळते. आणि आमचा असा अनुभव आहे की ज्याच्यामध्ये स्नायू आकुंचन स्नायूंची झीज होते असते, जसं सांध्याची झीज होते तशी स्नायूंची देखील झीज असते. मग स्नायू देखील आकुंचन पाहून स्नायू बारीक होत असतात
अशा केसेसमध्ये देखील या पिंडस्वेदाचे खूप चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात आणि त्याचे आकुंचन पावलेले किंवा बारीक झालेले स्नायू परत नवीन निर्माण होऊन पुरवतो हा पाय वगैरे होतो असा आमचा प्रॅक्टिसमधला अनुभव आहे. या पद्धतीने त्या प्रकारच्या संधिवातामध्ये पिंडस्वेदाचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. किंवा ज्या संधिवातामध्ये हाडांमध्ये दोष आलेला असतो, अस्थिगत दोष असतो किंवा मज्जेगत दोष असतो, अशा केसेसमध्ये ह्याच पद्धतीची पोटली असते. ते पोटली तेलामध्ये बुडून, औषधी तेलामध्ये बुडून ती गरम गरम पोटली अशा त्या ठिकाणी फिरवली जाते. याला आम्ही पोटली स्वेद असं म्हटलं जातं. ती जर आपण तिथे केली की तो अस्थिगत आणि मज्जागत दोषातनं जायला मदत होते. त्याच पद्धतीनं पंचकर्मातली बसती चिकित्सा करावी. ह्या पद्धतीने जर उपचार तिथे रुग्णाने जर केले तर तो संधिवात पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि दुसरं एक आता औषध देखील याच्यामध्ये बरीच असतात, जसं की योगराज गुगुळ म्हणून गोळी आहे, लाक्षादी गुगुळ गोळी आहे, चंद्रप्रभा आहे, ताप्यादिलो आहे, अश्वगंधा पावडर असते, नंतर बलेचं पावडर असतं. ही एक वनस्पती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही बला म्हणून वनस्पती आहे. ह्या बलेचं जर आपण चूर्ण जर पोटातून घेतलं, म्हणजे याच्या ऍक्च्युअली मुळांचं पावडर घेणं श्रेष्ठ असतं आणि ती एवढी जर मुबलक मिळत नसतील तर तिच्या पंचांगाचं पावडर देखील जातं. त्याचं पावडर जर पोटातून दुधासोबत जर घेतलं ना तर ती हाडांना ताकद द्यायचं आणि तिथली झालेली झीज भरून काढायचं काम करत असतं. हे बलेचा वापर पोटातून जर केला दुधासोबत तर त्यातनं संधिवात आपण बरे करायला त्यांनी मदत होत असते आणि ही गावाकडे भरपूर मुबलक प्रमाणात उपलब्ध देखील असते. हिचं मूळ खूप चिवट असतं. ही जर आपण जमिनीतून उपटायला गेलो, छोटं जरी मूळ झाड असेल तर उपटलं जात नाही 2 माणसांनी, इतकं मूळ चिवट असतं ते. म्हणून हे आपल्या संधिवातामध्ये बेस्ट औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्याचा वापर आपण नक्कीच करू शकतो. ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे उपचार आहेत. आहारामध्ये गोड, आंबट आणि खारट म्हणजे थोडंसं सेंदमीठयुक्त अन्न किंवा गोड अन्न, मधुर रस, याच्यामध्ये नॅचरल शुगर ज्याच्यामध्ये असते, असे ड्रायफ्रुट्स असतील, फळं असतील, याचा आहारामध्ये जर आपण वापर वाढवला तर त्यातून देखील आपल्याला ह्या संधिवातामध्ये उत्तम परिणाम मिळून संधिवात आपण त्यातनं बरा करू शकतो. नक्कीच सर. म्हणजे संधिवाताचं जे महत्त्वाचं कारण आहे तो विकृत झालेला वात आहे आणि बस्ती ही त्याची महत्त्वाची चिकित्सा आहे. नक्कीच प्रेक्षक हो, आता आपल्याला या भागामध्ये बस्ती म्हणजे काय हे कळालं आहे आणि ते संधिवातावर कसं काम करतं हे पण आता आपल्याला कळालेलं आहे. आपण अशीच अजून माहिती सरांकडून घेणार आहोत, परंतु वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय सुरू आहे सांधेदुखीवर मात आणि त्यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख सर. तर सर, आपण सांधेदुखी किंवा संधिवात याबद्दल चर्चा करत होतो आणि तुम्ही उपचार, लक्षणं आणि कारणं याबद्दल सांगितलं होतं. एक प्रश्न असा आहे की समाजामध्ये सध्या लोक असं करतात की म्हणजे सांधे दुखले किंवा कोणत्याही प्रकारचं दुखणं आलं की सर्रास पेन किलर घ्यायची सुरुवात झालेली आहे, तर ते कितपत योग्य आहे? असं आहे की आता आपण संधिवाताची कारणं बघितली. संधिवाताचं प्रमुख कारण बघितलं आपण, त्याच्यामध्ये सांध्यांमध्ये कोरडेपणा आहे त्याचं प्रमुख कारण आहे. आता पेनकिलर जर घेतली त्यांनी काय होईल, नो डाऊट वेदना त्यांना थांबेल,
पण ती म्हणजे मेंदू काही काळापुरता बदल होईल, त्याला कळणार नाही की मला इथं दुखतंय म्हणून. पेनकिलरचं पॉवर संपलं की परत तिथे मेंदूची संवेदना जागृत परत तिथे वेदना त्यांनी पुरत होतील. असं वारंवार जर ते पेनकिलर घेत राहिला रुग्ण, त्यातनं मग ते सांध्यांची झीज पुढे पुढे वाढत जाणार जास्त. मग जो सुरुवातीला छोट्या स्वरूपातला आजार होता तो अजून मोठा होऊन त्यातनं मग मोठं काहीतरी दुखणं संधिवाताचं निर्माण होतं असं बघायला मिळतं. असे अनेक रुग्ण आमच्याकडे येत असतात. तर मला असं सांगावं असं वाटतं की संधिवाताची ज्या सुरुवातीची स्टेज असते त्याचमुळे असं म्हणजे एखाद्या जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यातनं जी वातशमन करणारी जी उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितली ती जर त्या रुग्णानं जर वैद्याच्या सल्ल्याने घेतली, त्यामध्ये प्रामुख्याने योगराज गुळ म्हणून गोळी असते ती एखादं औषधसिद्ध तेल आणि दुधासोबत घेणं, औषधसिद्ध तूप आणि दुधासोबत घेणं, किंवा तेल तूप आणि गोळी गरम पाण्यातून घेणं. अशा साधं गोड तेल पण चालतं. गोड तेल, घरचं तूप आणि योगराज गुळची गोळी जरी घेतली तरी पण गरम पाण्यातून सकाळ संध्याकाळ, तर ती चांगल्या पद्धतीने तो सांध्यांचं झालेली झीज भरून काढायला मदत करणार आहे आणि संधिवात देखील बरं करायला त्यातनं मदत होणार आहे. हळूहळू परिणाम येईल पण नक्कीच तो लॉंग लास्टिंग असेल आणि कायमचा असेल. त्यासोबत एखाद्या सिद्ध तेलानं जर मसाज एकूण तिथं जर रुग्णानं तिथे सांध्यानं जर सुरू केलं त्यातनं देखील तो संधिवातातल्या वेदना त्याने तत्काळ कमी होतात. मग गरम गरम तेलाचा मॉलिश जरी केलं ना फक्त तरी पण सांधेदुखीत पटकन त्यातनं कमी यायला मदत होते. 2 टाइम तेल लावलं तरी पुष्कळ संधिवातामध्ये आराम चांगल्या पद्धतीने पडत असतो. या पद्धतीने जर रुग्णानं केलं तर संधिवात तिथं आपण नक्कीच सुरुवातीच्या स्टेजमध्ये देखील बरा करू शकतो. आणि जर आजार जास्त असेल तर आता सांगितल्याप्रमाणे मग वैद्याच्या सल्ल्याने योग्य ते आयुर्वेदिक औषध उपचार, आयुर्वेदाचे डाएट शेड्यूल आहेत ते वाताच्या आजारांसाठी, संधिवातासाठीचं आणि पंचकर्मातली बस्ती चिकित्सा हे जर केलं तर संधिवात मुळापासून नक्कीच बरा होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे जितक्या लवकर रुग्ण वैद्याकडे जाईल तितकी लवकर ते संधिवात त्याचा कमी म्हणजे जास्त नाही होणार, लवकरच कमी होईल. म्हणजे प्रेक्षक तुम्हाला जसे संधिवात सुरू झाला किंवा तुमचे सांधे दुखायला लागले तर जितक्या लवकर तुम्ही एखाद्या वैद्याकडे जाल तितके लवकर तुम्हाला त्याचे परिणाम किंवा त्याची चिकित्सा तुम्हाला लवकर करता येईल. सर, तुम्ही सांगितलं होतं की संधिवाताचे किंवा आपले सांधेदुखीचे प्रकार आहेत त्यामध्ये तुम्ही आमवाताचा उल्लेख केला. तर आमवात म्हणजे काय आणि त्याचे लक्षणं, कारणं आणि उपचार कसे असतात? आमवात म्हणजे काय की जो आपला आपण जे अन्न खातो अन्नापासून काही पाचक रस तयार होत असतात. त्या पाचक रसामध्ये जर एक चिकट घटक किंवा ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये आम असं म्हणतो, चिकट्याचं प्रमाण जर आहारामध्ये जास्त प्रमाणात निर्माण व्हायला लागलं आणि ते केव्हा निर्माण होतं, आपल्याला भूक आहे 2 चपातीची, खाल्ले आपण 3 किंवा 4 चपात्या आवडीची भाजी म्हणून, आणि असं वारंवार जर होत असेल तर मग तो शरीरामध्ये तो जे एक्स्ट्रा जे अन्न जे आपल्या पाचक क्षमतेपेक्षा जास्त अन्न जे आपण घेतो ते पचवण्याची ताकद त्या आपल्या जठराग्नीमध्ये नसते. त्यातनं काही अपचित घटक तयार व्हायला लागतात. किंवा पहिलं अन्न खाल्लेले तर लगेच ते पचलेलं नाही, भूक लागलेली नाही, तोपर्यंत लगेच दुसरं अन्न खाणं याने देखील तो चिकटा परत शरीरात निर्माण व्हायला लागतो. त्याच पद्धतीनं हे केलेलं असेल म्हणजे जेवलेलं असेल आणि जेवण करून लगेच जर श्रमाची कामं सुरू केली, एखाद्याने सायकलिंग असेल, पोहणं असेल, जिम असेल, किंवा बऱ्याच जणांना सवय असते मुलांना की केळं आणि दूध खाताना इकडे जिमला जातात, त्यातनं मग परत त्यांना हे आमात पुढे व्हायची शक्यता त्यातनं जास्त असते. कारण त्या आपण जो अन्नरस तयार व्हायला लागलेला असतो ना पोटामध्ये, तो अन्नरस व्यायामाच्या याच्यामुळे, उष्णतेमुळे आणि हालचालीमुळे तो परत आपल्या शाखागत व्हायला लागतो, म्हणजे हातापायकडे जायला लागतो तो, आणि तो चिकटा त्याच्यामध्ये असल्यामुळे ज्या सांध्यांमध्ये जाऊन बसेल त्यावेळेस त्यातनं हा आमात निर्माण होऊ शकतो. म्हणून व्यायाम जो करावा तो उपाशी रिकाम्या पोटी करावा आणि व्यायाम झाल्यानंतर अन्न घेणं संयुक्त आहे असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. तर मग त्यात कसं करावे, जर खाल्ल्यानंतर व्यायाम करून हे साधा नियम आहे तो रुग्णांनी पाळावा. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की काहीतरी विषारी कीटक कधी चावलेलं असतं, समजा विंचू असेल, उंदीर असेल, याचं विष शरीरामध्ये तसंच भिनतं, ते तसंच शरीरामध्ये राहतं, त्यातनं नंतर हा संधिवात किंवा आमवात निर्माण होऊ शकतो. असं देखील अनेक रुग्णांमध्ये आम्हाला बघायला मिळालेले. काही रुग्णांमध्ये मधमाशी किंवा गांधीन माशी चावलेली असते, तिचं विष शरीरामध्ये नंतर त्रासदायक ठरून त्याने देखील हा आजार निर्माण होऊ शकतो, संधिवात किंवा आमवात असं देखील बघायला मिळालेलं आहे. म्हणजे विषारी कीटक दंशाच्या याच्यामध्ये संबंध असतो. चिकनगुनिया आपण बघतो, बरेच जणांना चिकनगुनिया होऊन गेलेला असतो. तर चिकनगुनियामध्ये जे विष शरीरामध्ये तयार होतं ते शरीरामध्ये लीन विष होऊन शरीरामध्ये राहतं. लीन विष म्हणजे काय, जसं एखादं झोपलेलं असतो साप, तसंच ते शरीरामध्ये राहतं. ते त्याला योग्य कारण मिळालं की परत ते जागृत होऊन त्यातनं परत संधिवात वारंवार निर्माण होत, सांधेदुखी निर्माण होत असते. हे देखील हे आमवाताचा एक प्रकार येतो. अशी त्याची वेगवेगळी कारणं आपल्याला आमवाताची प्राधान्य शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि याची जर आपण लक्षणं जर बघितली तर हे प्रमुख लक्षणांमध्ये काय होतं की सांधे दुखणं, सांधे सुजणं, सांधे जखडणं, भूक मंदावणं, शरीर जड पडणं आणि सांध्याचं संधिग्रह म्हणजे
सांधे लॉक व्हायला लागतात त्याच्यामध्ये. ह्या प्रकारचं आमवातामध्ये प्रामुख्याने लक्षण असतात. हे प्राथमिक लक्षणं झाली. जसं हा आमवात शरीरामध्ये जास्त वाढायला लागेल तसं समज सांध्यांमध्ये पुढे पुढे बाक यायला लागतो, मग हाडं वाकडी व्हायला लागतात, बोटं वाकडी व्हायला लागतात, असं आणि नंतर मनगटीमध्ये बाक यायला लागतो. असे देखील अनेक रुग्ण बघितलेले आहेत. त्याच पद्धतीने मग सांधा पूर्णच लॉक होऊन जातो, असं देखील होतं. म्हणजे ते एकदम असं फ्रीज होऊन जातं सगळं तिथं. अशा प्रकारची आमवाताची लक्षणं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. तर याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षणं जर म्हटली तर सांधे सुजणं, दुखणं, अंगात बारीक ताप असणं, भूक मंदावणं आणि नंतर मग सांध्यांमध्ये पुढे वाकडेपणा अशी याची प्रमुख लक्षणं आपल्याला आमवातामध्ये बघायला मिळतात. नक्कीच. सर, याची चिकित्सा किंवा उपचार आपण कसे करतो आमवाताचे? आमवाताची चिकित्सा जर म्हटलं ना, त्याच्यामध्ये एरंडसने हा सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं, सुंठ आणि एरंडसने. आता ही सुंठ आपल्या सगळ्यांना परिचित आहे. ही सुंठ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही सुंठ आहे. तर ह्या सुंठचं पावडर आणि एरंडेल तेल हे जर नियमितपणे जर पोटातून घेतलं ना, तर यातनं आमवात बरा व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. त्याच पद्धतीने सुंठीचं पावडर करावं, ते पावडरच्या एरंडेल तेलामध्ये गोळी करून घ्यावी आणि ती एरंडेल तेलातली गोळी जरी आपण त्यातनं जर नियमितपणे घेतली, साधारण 500 मिलीग्रॅमपासून 2 ग्रॅमपर्यंत आपण ती सुंठ घेऊ शकतो दिवसाला वैद्याच्या सल्ल्यानं. आणि ते केलं तरी त्यातनं आपल्याला आमवात बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीनं वेगवेगळी औषधं देखील याच्यामध्ये असतात. जसं सिंहनाथ गुगुळ नावाचं औषध आहे, ते याच्यामध्ये चांगला रोल प्ले करतं आमवातामध्ये. सेंद्यावती तेल नावाचं एक औषध असतं, त्याचा रोल याच्यामध्ये चांगला प्ले होतो. विशेषतः आमवातामध्ये होतं असं की तो आम किंवा चिकटा जो आहे ना, त्याचं आवरण सांध्यावरून आलेलं असतं. त्याच्या आतमध्ये तो वात स्तब्ध होऊन जातो, कुंठितून राहतो. त्याच्यामुळे मग सांधे जास्त दुखायला लागतात. मग त्या आमाचं आवरण तिथून नष्ट करणं हे त्याचं प्रमुख कर्तव्य असतं आमचं वैद्याचं, रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर. मग आम्ही काय करतो, अशा त्यांना हलकंसं अभ्यंग त्यांना सांगतो. म्हणजे विषगर्भ तेल, महाविषगर्भ तेल असे 2 तेल आहेत, किंवा एरंडेल तेल असेल, त्याचं अभ्यंग तिथं करणं, तिथं वरून तेल मॉलिश करणं गरम तेल करून, हा त्याच्यामध्ये एक बेसिक उपचार असतो. सकाळ संध्याकाळ 2 टाइम तेल लावायचं. आणि आता जशी ही मी आपल्याला पुरचुंडी दाखवली, भाताची पुरचुंडी, त्याच पद्धतीने सेम वाळूची पुरचुंडी देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला स्लाइडमध्ये पण दिसते इथे. तर ती वाळूची पुरचुंडी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले करते. वाळू स्वच्छ आणून धुवून ती गरम करायची, फडक्यात बांधून तिने गरम करून शेक जर सांध्यानं घेतला तर सांध्यात जमा झालेला आम जो निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी, आम त्यातनं पचून बाजूला व्हायला लागतो आणि तिथला मग तो अडलेला वाताचा मार्ग मोकळा होऊन तो आमवात त्यांनी वेदना, सांध्याला ग्रह किंवा संध्या जखडलेले त्यातनं कमी बरं व्हायला त्यातनं मदत होत असते. आणि त्यासोबत पोटातनं जी विविध औषधं, आम पाचन चिकित्सा जर आपण आयुर्वेदामध्ये जर वापरली, त्याच्यामध्ये मग वच्यादिगन, हरिद्रादिगन, षडधरण चूर्ण, रासना सप्तक काढा, महारसनादी काढा, दशमूळ काढा, अशी विविध सिंहास्यादी कशा अशी वेगवेगळी औषधं आम्ही याच्यामध्ये वापरत असतो. योगराज गुगुळ आपण जशी सांगितली ती आहे, कांचनार गुगुळ असेल, सिंहनाथ गुगुळ असेल, किंवा मग याचं आपलं कुकुटनकी गुगुळ असेल, अशी वेगवेगळी गुगुळ, लांगलेले गुगुळ असेल, वेगवेगळे गुगुळकल्प जे आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतात. किंवा अजमुदर्दी चूर्ण नावाचं औषध असतं ते असतं. ही सगळी औषधं काय करतात की आपल्या जठरामध्ये तयार झालेला जो काही आम आहे, आमाचं पाचन करण्याचं कार्य करतात. तो आम पचवून टाकतात. तो एकदा तिथला आम पचला की नंतर तेच औषध सांध्यामध्ये जाऊन सांध्यातला आम किंवा चिकटा पचवून टाकतं. मग नंतरनं एक थोडंसं हलकंसं रेचन करून घेतलं, म्हणजे एरंडेल तेलाचा वापर जर पोटातून करून जुलाब जर हलकासा करून घेतला, तो पचलेला आम सगळा मळावाटे बाहेर निघून जातो. आणि वरून शरीराला थोडंसं तेल मॉलिश करून वावळीने जर शिकवलं तर तिथला वात अडलेला मोकळा होऊन त्यातनं आमवात पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता याच्यामध्ये बस्ती चिकित्सा पण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले करते. विशेषतः वैतरण बस्ती नावाचा एक बस्ती असतो, तो आम्ही वैद्य मंडळी याच्यामध्ये वापरत असतो. तर वैतरण बस्तीचा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रोल आहे. वैतरण बस्तीतून देखील सांध्यामध्ये गेलेला आम किंवा चिकटा जो आहे, चिकटा त्यातनं बाहेर निघून जातो. आणि मग त्याच्यानंतर मग औषधी सिद्ध तेलाची बस्ती, विशेषतः सेंद्यावती तेल, महासेंद्यावती तेल याची बस्ती जर आपण वापरली रुग्णाला, आमवात नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच प्रेक्षक हो, तुम्हाला आज आमवाताबद्दल बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली आहे. आपण अशीच पुढे माहिती घेऊ. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362.
वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय चालू आहे सांधेदुखीवर मात आणि त्यासाठी त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे वैद्य अतुल देशमुख सर. सर, आपण सांधेदुखीवर चर्चा करत होतो. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. मंगला आपटे पुण्यावरून आपल्याशी जोडलेले आहेत. मंगलाजी, आपला प्रश्न विचारा. कुठलं तेल लावावं आणि आहार विहार काय असावा, म्हणजे मग कोणी म्हणतं हे तेल लावा, कोणी म्हणतं ते तेल लावा, आणि तेल लावल्यानंतर ते गरम करून लावायचं का साधं आहे तसंच लावायचं आणि मग त्याला शेकलं तरी चालतं का, जरा कोंबट पाण्याने वगैरे असं. संधिवातामध्ये की आमवातामध्ये? संधिवातामध्ये आपलं हे शिरा दुखत असेल तर. संधिवातामध्ये प्रामुख्यानं बला तेल किंवा क्षीरबला तेल चांगल्या पद्धतीने रोल प्ले करते किंवा महानारायण तेल ते गरम करून लावावं आणि त्याच्यानंतर मग सांधे थोडं शेकलेला उत्तम असतो. विशेषतः आता आपण भाताचा शेक जो सांगितला पिंडस्वेत, तो पिंडस्वेत केलेला त्याच्यामध्ये उत्तम असतो किंवा पोटली शेक पण त्याच्यामध्ये उत्तम परिणाम देतो. आहार विहारामध्ये ड्रायफ्रुट्स मुबलक खावेत, गव्हाचाच नित्यपणे वापर करावा, तेल तुपाचा वापर आहारामध्ये मुबलक ठेवावा. या पद्धतीने डाएट जर आपण ठेवलं तर नक्की अळी याचा आणि अळी आणि हे अळशी याचा आहारामध्ये वापर थोडा मुबलक, अळी अळशी आणि तीळ याचा आहारामध्ये मुबलक वापर करावा, जेणेकरून आपल्याला सांध्यातलं वंगण वाढून संधिवात त्याने कंट्रोलमध्ये ठेवायला मदत होईल. नक्कीच मंगलाजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. सर, आपण आमवाताच्या चिकित्सेविषयी बोलत होतो, तर आमवाताचे काही घरगुती उपचार सांगू शकाल का? एक सोपा उपचार मी आपल्या प्रेक्षकांना सांगतो. हे जे आहे हे आपल्या सगळ्यांना परिचित असलेला एरंडा आहे. हा तर एरंड जो आहे ना, एरंडाचं मूळ आणि सुंठ याचा काढा जर आपण एरंड मूळ सुंठ आणि बडीशेपाचा काढा जर आपण एरंडेल तेल टाकून जर घेतला ना, त्यातनं आमवात बरा करायला व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होते. थोडंसं हिंग त्याच्यामध्ये 2 चिमूट टाकावं काढा काढल्यानंतर त्याने आमवात बरं व्हायला चांगल्या मदत होत असते. नक्कीच. सर, सांधेदुखीच्या प्रकारामध्ये तुम्ही गाऊट या आजाराचा किंवा या प्रकाराचा उल्लेख केला होता, तर गाऊट म्हणजे काय? ऍक्च्युली कसं होतं की व्यवहारामध्ये असं म्हटलं जातं की गाऊट म्हणजे वातरक्त. तर आयुर्वेदामध्ये वातरक्ताची स्वतंत्र कारणं आणि प्रकार वेगवेगळे सांगितलेले आहेत. आणि गाऊटमध्ये युरिक ऍसिड वाढणं हे बऱ्याच वेळेस म्हणजे आपण कंपल्सरी म्हणू शकतो असं असतं. तर असं कंपल्सरी नाही की त्याच्यामध्ये युरिक ऍसिड वाढले म्हणजे त्याला वातरक्त म्हणावं. तर एक याच्यामध्ये असं आहे की आता वातरक्त म्हणूनच आपण याला म्हटलेलं योग्य होईल, संयुक्तिक होईल आयुर्वेदाच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर. वातरक्तमध्ये प्रामुख्याने 3 प्रकार असतात, वाताचं, पित्ताचं आणि कफाचं. आणि याची कारणं देखील सांगितलेली आयुर्वेदामध्ये. का म्हणजे याच्या विशेषतः काय असतं की आंबट आंबवलेलं जास्त खाणं, तिखट जरा चमचमीत जास्त खाणं किंवा असे पाय मोकळे सोडून खूप प्रवास करणं. आता आपण जे खुर्चीवर बसलेलो आहे हे देखील एक वातरक्ताचं कारण आहे. आणि अशा पद्धतीने खूप जे लोक पाय उभ्यानं खूप प्रवास करतात, पाय मोकळे सोडून जास्त वेळ खुर्चीमध्ये बसतात किंवा प्रवास करतात, अशा लोकांमध्ये वातरक्त व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच पद्धतीने आघातच वातरक्त म्हणून हा एक प्रकार आहे. आता आपण बघतो की लिगामेंट टेर असेल, वेव्हस्कल नेक्रोसिस सारखा आजार असेल, कुठे काही झटका बसलेला असेल किंवा टाचेला कधीतरी काही मार लागतो, त्यातनं मग टाचेमध्ये रक्त जमवून तिथं वातकंटक नावाचा आजार होत असतो. कोष्ठुशीर्ष नावाचा गुडघेदुखीचा आपण 4 प्रकारात वर्णन केलं मागे. तो हे जे काही जे आजार आहेत ना संध्यांचे, हे सगळे वातरक्तामध्येच मोडत असतात. किंवा फायब्रोमायल्जिया असतो, मसल फायबर्समध्ये कधी रक्त साकळून जातं काही मार लागल्यानंतर पडल्यानंतर वगैरे, तो देखील एक आघातच वातरक्ताचाच प्रकार असतो तो. आणि दुसरं जे कारण जर आपण याच्यामध्ये बघितली तर विशेषतः जी वात वाढण्याची जी इतर कारणं आपण अगोदर सुरुवातीला सांगितली ती सगळी कारणं वातरक्ताला देखील लागू होतात. आणि त्याच पद्धतीने ज्यांना बद्धकोष्ठता वारंवार असेल किंवा ज्यांना आलेली लघवी शौचाला आलेली कोंडून धरण्याची सवय असते किंवा ज्यांना पोट साफ होत नाही, अशा लोकांमध्ये देखील वातरक्त हे निर्माण होऊ शकतं. याची काही प्रमुख कारणं आपल्याला वातरक्ताची बघायला मिळतात. आणि याची जर प्रकार जे आहेत वाताचं, पित्ताचं आणि कफाचं, प्रत्येक प्रकारानुसार याची लक्षणं वेगवेगळी असतात. तर प्रामुख्याने वातज वातरक्त जर म्हटलं ना, याच्यामध्ये शरीरातलं जे काही आपलं आता चुकीचं खाणंपिणं जे असेल, आंबट आंबवलेलं तिखट जास्त खाणं, या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातल्या रक्तामध्ये दोष निर्माण होतो. जसं आपण आमवातामध्ये आमाचं आवरण सांध्यांवर आलेलं असतं, सेम वातरक्तामध्ये दूषित रक्ताचं आवरण आपल्या सांध्यांवर आलेलं असतं. म्हणून याच्यामध्ये ते दूषित रक्त सांध्यांमध्ये आवरण निर्माण करतं, त्यावेळेस मग हे वातरक्त निर्माण होत असतं. मग ह्या वातरक्तामध्ये
वाताच्या वातरक्तामध्ये स्तोदवत पीडा म्हणजे शूल किंवा वेदना हे त्याच्यामध्ये प्रमुख लक्षण असतं आणि ग्रह म्हणजे सांधे देखील यातनं जखडायला लागतं जरासं. संचय ऋतू याच्यामध्ये प्रामुख्याने असतं म्हणजे कधी एक बोट दुखेल, कधी दुसरं दुखेल, तिसऱ्या क्षणी तिसरं बोट दुखेल. याच्यामध्ये परत सांध्यांमध्ये जरा सूज यायला लागते. विशेषतः पर्वसंधी जे शरीरातल्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत, पर्वसंधी म्हणजे जे छोटे सांधे जे आहेत, हाताचे पायाच्या बोटाचे छोटे सांधे जे असतात याच्यामध्ये प्रामुख्याने सुरुवाती वातरक्ताची तिथपासून होत असते शरीरामध्ये. आणि मग त्या छोट्या सांध्यांमध्ये वेदना होणं, ते सांधे जराशे काही प्रमाणामध्ये जखडणं आणि संचरित म्हणजे एका सांधा मग दुसरा सांधा मग तिसरा सांधा ह्या क्रमाने सांधे दुखायला लागणं हे वाताच्या वातरक्ताचं प्रामुख्याने लक्षण असतं. पित्ताचं वातरक्त जर आपण बघितलं, पित्ताच्या वातरक्तामध्ये प्रामुख्याने दाह, ओष आणि चोष म्हणजे सांध्यांमध्ये वेदना असतात, सांध्यांची आग होते, सांध्यांना लाली आलेली असते आणि जर वातरक्त जास्त प्रमाणात जर शरीरामध्ये जर वाढलं किंवा भिनलं अंगामध्ये जास्त तर मग त्याच्यातून स्राव देखील निर्माण येऊ शकतात. आणि तिसरं वातरक्त आहे ते कफाचं वातरक्त म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. ते कफाच्या वातरक्तामध्ये स्थैमित्य म्हणजे सांध्यांमध्ये जरासा जडपणा येणं, सांध्यांमध्ये थंड वेदना असतात पण त्या मंद वेदना असतात. तुलनेमध्ये वाताच्या आणि पित्ताच्या वातरक्तामध्ये वेदना खूप तीव्र स्वरूपात असतात आणि कफाच्या वातरक्तामध्ये वेदना ह्या थोड्या मंद स्वरूपामध्ये वेदना असतात आणि सांध्यांमध्ये जडपणा त्याच्यामध्ये आलेलं असतो. ही काही प्रमुख लक्षणं आपल्याला वातरक्तामध्ये बघायला मिळतात. नक्कीच सर. आणि वातरक्ताची आयुर्वेदामध्ये अशी काही विशिष्ट चिकित्सा आहे का? नक्कीच. वातरक्ताचं कसं आहे की रक्तावर जाणारी औषधं आणि वातावर जाणारी औषधं याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही वैद्यमंडळी वापरत असतो. तर एक वनस्पती मी आपल्या प्रेक्षकांना दाखवतो. ही गुळवेल म्हणून वनस्पती आहे, सगळ्यांना बहुतेक परिचित आहे गुळवेल. तर गुळवेलीचं जे आहे ना याचं कांड घ्यायचं म्हणजे याची खोड घ्यायची, कांड घ्यायचं आहे आणि या कांडाचा क्षीरपाक करायचा म्हणजे गुळवेलीचं कांड, दूध, पाणी आणि मनुके आणि थोडंसं दशमूळ नावाचं एक औषध असतं दशमूळ. याचं जर दुधामध्ये शिजून जर घेतलं, दूध शिल्लक ठेवलं, फक्त पाण्यातलं पाणी ओढून दूध शिल्लक ठेवायचं, ते गाळून जर प्यायला लागलं ना त्यातनं मग हा वातरक्त बरं व्हायला मदत होत असते. याच्यामध्ये मग कुठल्या प्रकारचं वातरक्त त्याच्यानुसार याच्यामध्ये परत भिन्नता येते उपचारामध्ये. वाताचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणे, पित्ताचं असेल तर तूप टाकणे, कफाचं असेल तर त्याच्यामध्ये थोडी सुंठ टाकणे किंवा हिरडा टाकणे, अशी वेगवेगळे व्हेरिएशन त्याच्यामध्ये थोडेसे आम्हाला आमच्या बुद्धीने करावे लागतात. म्हणजे गोडविलीचा याच्यामध्ये रोल खूप चांगल्या पद्धतीने प्ले होतो. गोडविलीचा काढा, दशमूळचा काढा, गोडविलीचा क्षीरपाक अशा पद्धतीने याच्यामध्ये औषधं वापरावी लागतात. त्याच पद्धतीने इतर औषधांमध्ये अमृतादी गुगुळ नावाची गोळी असते. अमृतादी गुगुळ असेल, कैशोर गुगुळ नावाची गोळी असेल, ती या गोळ्या वातरक्त बरं करण्यामध्ये मदत करतात. त्याच पद्धतीने पंचतिक्तघृत गुगुळ नावाची गोळी असते, तिचं देखील वातरक्त बरं करण्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले होतो. आणि त्याचबरोबरनं त्याच्यामध्ये लोकल ॲप्लिकेशनसाठी औषधी काही सिद्ध तेलं असतात. त्या तेलांचं मॉलिश तेल गरम करून जर तिथं आपण केलं तर तो त्या ज्या ठिकाणी तो वात अडलेला आहे, वात मोकळा होऊन त्यातनं वातरक्तातली वेदना आणि जखडलेलापणा त्या सांध्यांमधलं कमी व्हायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये प्रमुख दुसरा उपचार जो असतो तो म्हणजे रेचन चिकित्सा किंवा अनुलोमन चिकित्सा. विशेषतः गंधर्व तेल, एरंडेल तेल जे असतं ना, एरंडेल तेलाचा वापर जर याच्यामध्ये आपण थोडंसं दुधाबरोबर नियमितपणे जर केला, दिवसाआड 2 दिवसाआड वगैरे, आणि हलकंसं जुलाब जर आपण करत गेलो तर ते सांध्यांमध्ये दूषित झालेलं जे काही रक्त जमा झालेलं असतं ते सगळं माळवाटे बाहेर निघून जातं. जसं रक्तशुद्धी होईल तसं मग या वेदना आणि सांध्यातला त्रास, वातरक्ताचा त्रास कमी होऊन वातरक्त भरायला मदत असते. ही झाली चिकित्सेची दुसरी पायरी. आणि तिसरी आणि महत्त्वाची पायरी याच्यामध्ये असते ती म्हणजे बस्ती चिकित्सा. तर जसं आपण संधिवातामध्ये, आमवातामध्ये बस्ती वापरतो तसं वातरक्तामध्ये देखील बस्तीचा रोल खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. कारण वात जो असतो, वात जर आपल्याला मुळापासून जर बरं करायचा असेल त्याच्यामध्ये बस्तीसारखं श्रेष्ठ औषध दुसरं कुठल्या जगामध्ये नाहीये. तर बस्तीचा वापर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होतो. औषधानं सिद्ध केलेली तेलं जी असतात, विशेषतः बला तेल असेल, महानारायण तेल असेल, क्षीरबला तेल असेल, हे वेगवेगळ्या तेलांचे जर बस्ती आपण याच्यामध्ये जर वातरक्तामध्ये जर वापरले, वैद्याच्या सल्ल्याने त्याचं प्रमाण ठरवा. आपल्या अग्निसापेक्ष त्याचं प्रमाण असतं ते वैद्य ठरू शकतो. आणि इतर वेगवेगळे मुस्तादी आपण बस्ती असेल, अशी इतरही बरेच काही औषधी काढ्यांचे वगैरे बस्ती असतात, तर त्याचा रोल याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्ले होतो वातरक्तामध्ये. आणि हे वातरक्त हे मुळापासून त्यातनं बरं व्हायला मदत होत असते. आमच्याकडे असे अनेक पेशंट्स आहेत की जे स्टिरॉइड डिपेंडंट होते, ज्यांना स्टिरॉइड्स वगैरे चालू होते, आमवाताचे असतील, वातरक्ताचे असतील, संधिवाताचे असतील किंवा हे असतील, तर हे फक्त ह्या पद्धतीने उपचार करून त्यातनं ते पूर्णपणे बाहेर पडलेले आणि अनेक रुग्ण आमच्याकडे आहेत. नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण संधिवात, आमवात, वातरक्त याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे. अजून आपण सरांकडून माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362.
वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तथा अहमदनगर शाखा संगमनेर ठाणे पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, आज आपण चर्चा करत आहोत सांधेदुखीवर मात या विषयावरती आणि आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख सर. सर, आपल्याला एक प्रश्न आहे धोंडीराम गावडे सांगलीवरून. सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा हा, प्रश्न विचारा. हा बघा, गुडघं दुखतात, उजवा जरा कमी दुखतोय, डावा गुडघा अति जास्त दुखतोय. आपण असं करा, आता तुम्हाला जसं मी सांगितलं योगराज गुगुळची गोळी सांगितली, योगराज गुगुळची गोळी नियमितपणे तूप आणि दुधातनं घ्यायला सुरू करा आणि महानारायण तेलाचं मॉलिश तिथं जरा सुरू करा. त्याच्यातून त्रास तुमचा नक्कीच कमी होईल. त्यातनं जर नाही तुम्हाला बरं वाटलं तर मग जवळच्या वैद्याकडे तिथं दाखवून घ्या तुम्ही. धन्यवाद. नक्कीच गावडे सर, तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याला तुम्ही दाखवू शकता. सर, आपण वातरक्ताबद्दल बोलत होतो, तर अजून त्याच्यामध्ये काय करू शकतो? ही जळू आहे, जळूंचा रोल वातरक्तामध्ये चांगल्या पद्धतीने प्ले होतो. विशेषतः ज्यावेळेस सांध्यांमध्ये वेदना असतात, सांधे लालून दुखायला लागतात, त्यावेळेस जळू जर आपण तिथे जर सांध्यांना जर लावली तर ते त्यातल्या वेदना आणि सूज त्यातनं पटकन कमी होऊन त्यातनं वातरक्तामध्ये चांगल्या पद्धतीने आराम पडत असतो. नक्कीच सर, आता आपण संधिवात, आमवात, गाऊट याविषयी बघितलं, तर एक गुडघेदुखी आता सर्वांनाच आहे, तर गुडघेदुखीबद्दल काय सांगाल? गुडघेदुखीमध्ये असं की गुडघ्याची झीज जर झालेली असेल ना मॅडम, तर जानोबस्ती नावाचा एक उपचार असतो. आता ही जसं आहे ह्या पद्धतीने एक यंत्र हे असतं, तबकडीसारखं असतं, ते गुडघ्यावर जर ठेवलं आपण, त्याच्यामध्ये औषधी तेल जर भरून ठेवलं आणि त्याच्यातनं काय होतं, झालेली झीज भरून निघून त्यातनं मग आपल्याला गुडघेदुखीवर आपण मात करू शकतो. बऱ्याच लोकांमध्ये असं होतं की गुडघेदुखीमध्ये लिगामेंट टेअर त्याचं एक प्रमुख कारण असतं. लिगामेंट टेअर म्हणजे काय असतं की 4 लिगामेंट्स गुडघ्याला आतून असतात. ते गुडघ्याला तीनही जी हाडं आहेत, खालची 2 हाडं, वरचं एक हाड आणि पापडी वाटी, हे सगळ्यांना धरून ठेवण्याचं काम करतात, की एकमेकाला सुटकू देत नाहीत ती. तर त्या लिगामेंटमध्ये जर काही जोराचं ट्विस्ट बसला, ते गुडघा असा पिळवटला गेला जोरात, की त्यातनं लिगामेंट फाटून आतनं तिथं सूज येणं, दुखणं ह्या प्रकारच्या त्रास तिथनं होत असतात. लिगामेंट टेअर मध्ये काय करायचं, त्याला अगाधजन्य वातरक्ताचं आयुर्वेदामध्ये याचं निदान आहे. याच्यामध्ये ह्या जळू जे आपण आता प्रेक्षकांना दाखवले आपल्या, ह्या जळू जर आपण तिथं जर लावल्या ना, त्या आतला जमा झालेलं अशुद्ध रक्त, त्याच्यामध्ये आतमध्ये अशुद्ध रक्त जमा होऊन जातं, जास्तीकडून रक्तस्राव असतो. तर ह्या जळवातलं अशुद्ध रक्त पितात आणि अशुद्ध रक्त पिल्यानंतर तिथनं सूज आणि ठणक त्यातनं पटकन कमी यायला लागतो. आणि सोबत काही लावायचे लेप असतात, लेपांचा याने चांगल्या पद्धतीने परिणाम येतो. जाणूधार म्हणून एक उपचार असतो, औषधी सिद्ध दुधाची धार याच्यावर धरणं हा एक उपचार असतो. आणि पंचकर्मातली बस्ती चिकित्सा प्लस पोटातनं घ्यायचे काही औषधं, अशा पद्धतीने लिगामेंट टेअरवर जर आपण उपचार केले तर यातनं आपण लिगामेंट टेअरवर 100% मात करू शकतो. आमच्या अनेक रुग्णांचा आम्ही ऑपरेशन लिगामेंट टेअरचे आपल्या उपचाराच्या माध्यमातून टाळण्यात आम्हाला यश आलेले ह्याच उपचाराच्या माध्यमातून. नक्कीच सर. सर, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा पण एक आजार आहे, तर त्याच्याबद्दल कसं सांगाल? व्हेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय की आपला जो खुबा असतो, खुब्याच्या हाडांना थोडासा रक्तपुरवठा काही प्रमाणात कमी यायला लागतो. त्या हाडाची जरा झीज व्हायला लागते, जो सांधा आहे सांध्याची, विशेषतः आपल्या मांडीच्या हाडाच्या याची, डोक्या याची, हेड ऑफ द फिमरची. मग त्यातनं ते झीज व्हायला लागल्यामुळे काय होतं की तो वेदना तिथं सुरू व्हायला लागतात, मांडी घालायला वगैरे जरा त्रास व्हायला लागतो. त्याची काही प्रमुख लक्षणं असतात. नंतर शॉर्टनिंग ऑफ द लेग होऊ शकतं, म्हणजे ज्या बाजूला त्रास आहे त्या बाजूची पाय जरा आखूड होणं, असं त्यातनं नंतरची पुढची स्टेज असते. तर याच्यामध्ये याला आयुर्वेदामध्ये वातरक्त असंच म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये उपचारामध्ये प्रामुख्याने बस्ती चिकित्सा आहे ती खूप उत्तम पद्धतीने रोल प्ले करते. विशेषतः एक चतुर्विध महास्नेहाचं नावाचं एक औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं. त्या महास्नेहाचे बस्ती जर आपण याच्यामध्ये व्हेस्क्युलर नेक्रोसिसमध्ये जर वापरले, त्यातनं तो आपण त्या हाडाचं नवीन परत रिफॉर्मेशन करू शकतो. आणि त्याचबरोबर जळू जे आपण आता प्रेक्षकांना दाखवल्या, जळवा जर आपण त्या ठिकाणी जर लावल्या तर काय करतात, जळू त्यातलं खराब रक्त पितात, तिथं खराब रक्त एकदा निघून गेल्यानंतर तिथं नवीन रक्त तिथं यायला लागतं, नवीन रक्तवाहिन्यांचं जाळं तयार व्हायला लागतं आणि ज्या हाडाला जो थांबलेला रक्तपुरवठा तो पुरत नाही, सुरू होऊन आपण त्या व्हेस्क्युलर नेक्रोसिसवर मात करू शकतो. पंचकर्मातली बस्ती चिकित्सा, जळवा लावणं,
पोटातनं औषधी घेणं, विशेषतः गंधकरसन नावाचं एक औषध आहे, याचा रोल याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्ले होतो. त्याचा पोटातनं वापर करणं, घृतगुळ नावाची गोळी पोटातनं घेणं, अशा पद्धतीने उपचार जर आपण याच्यामध्ये अवस्क्युलर नेक्रोसिसमध्ये जर केली, आपण अवस्क्युलर नेक्रोसिसवर मात करू शकतो. याचे पण आमचे रिझल्ट खूप सुंदर आहेत. अनेक रुग्णांचे अवस्क्युलर नेक्रोसिसचे ऑपरेशन टाळण्यात देखील आपल्याला ह्या उपचाराच्या माध्यमातून यश आलेलं आहे. अगदी 2nd-3rd डिग्रीपर्यंत गेलेल्या रुग्णांचे ऑपरेशन आपण टाळू शकलेले. नक्कीच सर. सर एक फ्रोझन शोल्डर नावाची कन्सेप्ट असते, तर ते नेमकं काय असतं? फ्रोझन शोल्डर म्हणजे काय की अवभाऊक, तसं जसं आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्या खांदा जखडणं त्याचं आपण बोलीभाषेमध्ये म्हणू शकतो. नॉर्मली आपला खांदा हात असं पूर्ण वरती जात असतो, मग फ्रोझन शोल्डरमध्ये काय होतं की असं इतका जाणार पूर्ण वरती जात नाही. आणि सुरुवात विशेषतः डायबिटीज ज्यांना आहे अशा लोकांमध्ये तर व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि जसं आपण संधिवातामध्ये सांध्यांमध्ये कोरडेपणा यायला लागतो, तसंच याच्यामध्ये पण आपल्या सांध्यांमध्ये खांद्याच्या सांध्यामध्ये जरा कोरडेपणा येऊन तिथल्या रचनेची ताकद कमी पडून हा अवभाऊक किंवा फ्रोझन शोल्डर होत असतो. याचे उपचार जर आपण बघितले ना, प्रामुख्याने याच्यामध्ये नस्य उपचार खूप चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतो. नाकामध्ये औषधाने सिद्ध केलेले तेल सोडणं, जेवल्यानंतर औषधी सिद्ध तेल पिणं. कारण ते तेल काय करतं, जेवल्यानंतर जर तेल पिलं तर ते आपल्या डायरेक्ट वरच्या भागाकडे जातं, विशेषतः खांद्याकडे जाऊन त्यातनं तो लुब्रिकेशन त्याचं चांगलं करून अवभावावर मात करायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीने पंचकर्मातली बस्ती चिकित्सा करणं, उपनाह स्वेद करणं, पोटली स्वेद करणं, म्हणजे औषधी तेलाच्या पोटलीने गरम गरम शेक त्या ठिकाणी जर आपण केला, जखडलेल्या सांध्याला मोकळं व्हायला मदत होत असते. आणि दुसरं एक इन्स्टंट परिणाम देणारे उपचार आम्ही जे वैद्यमंडळी करतो ते म्हणजे विद्धकर्म आणि अग्निकर्म. तर ही एक सोन्याची तार आहे. ही तारेचं जर इथं विशिष्ट पॉईंटला गरम करून जर आपण तिथे लावली ना, तर ती काय करते, तिथलं जखडलेला सांधा मोकळा व्हायला मदत होते, वेदना त्यातनं कमी यायला लागतात. याची इन्स्टंट रिझल्ट आहेत. म्हणजे असे अक्षरशः ज्यांचा खांदा पूर्ण वळत नाही, फक्त एक 45 डिग्रीपर्यंत खांद्यावरती जाणारे रुग्ण आहेत, फक्त विद्धकर्म अग्निकर्म करून त्याच वेळेस त्यांचा खांदा पूर्णपणे मोकळून ते 90 डिग्रीपर्यंत गेलेला रुग्ण आम्ही अनेक रुग्ण बघितलेले. त्याच पद्धतीने हा विद्धकर्म नावाचा एक उपचार असतो. असंच विशिष्ट पॉईंटला ही सुई जी आहे, सुई फक्त त्यांनी टोचली जाते, ॲक्युपंक्चर आपण म्हणू शकतो, याला विद्धकर्म असं आयुर्वेदामध्ये म्हणतात. त्या पॉईंटला सुई जर ही टोचली, आपण ते जखडलेला खांदा किंवा कुठलाही अवयव जखडलेला असेल, विशेषतः मणक्याचे प्रॉब्लेम जरी असेल, तर याच्या इथे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. आणि हा अवभावक जो आहे किंवा फ्रोझन शोल्डर यातनं आपण त्यातून मात करू शकतो. अशा पद्धतीने याचे आपल्याला आणि वेगवेगळी औषधं जी आहेत, योगराज गुगुळ असेल, लाक्षादी गुगुळ असेल, वेगवेगळी औषध देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतात. नक्कीच सर. सर आपण सांगितलं की आपल्या चिकित्सालयामध्ये मेडिक्लेमची पण सुविधा आहे, तर हे संधिवाताच्या आजारांमध्ये एखाद्या रुग्णाला मेडिक्लेमची कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? नक्कीच. आता म्हणजे आमच्याकडे अलीकडेच एक केस झालेली, त्याला लिगामेंट टेअर होतं. लिगामेंट टेअर होतं आणि त्याच्यामुळे त्यांना सगळं आपण जे काही त्याचे उपचार आहेत, सगळे पूर्ण उपचार आपण त्याचे कॅशलेस फॅसिलिटीमध्ये त्याचे पूर्ण उपचार त्याचे कव्हर झाले. पेशंट 0 रुपये भरून आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, 0 रुपये भरून पेशंट डिस्चार्ज घेऊन घरी गेला आणि त्याचा आजार पण बरा झाला. असं मेडिक्लेमचे खूप चांगले फायदे, अनेक रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे. संधिवाताचे विविध प्रकार असेल, मणके विकार असेल, अवस्क्युलर नेक्रोसिससारखा आजार असेल, विविध संधिवाताच्या प्रकारांमध्ये आपल्याला मेडिक्लेमचे देखील चांगल्या पद्धतीने कव्हरेज रुग्णांना मिळालेलं आहे. नक्कीच सर. अजून तुमचे काही अनुभव रुग्णांबद्दल? बरेच अनुभव मॅडम. आता अवस्क्युलर नेक्रोसिसच्या अनेक रुग्णांमध्ये आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत, किंवा मग गुडघेदुखीचे अनेक रुग्ण आहेत. आता मध्येच माझ्याकडे एक पेशंट आलेलं, त्यांना याचं गुडघ्यातलं थोडंसं अंतर जरा त्यांना कमी झालेलं होतं आणि त्यांना गुडघेदुखी सुरू झालेली होती. प्लस खाली गुडघ्याला थोडंसं खालच्या हाडाला थोडंसं वाक पण आलेला होता. मग त्यांना आपण ह्या पद्धतीने उपचार केले, म्हणजे त्यांना गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. तर ते जाणूबस्ती आणि पोटातनं घ्यायची औषध आणि बस्ती चिकित्सा त्यांना आपण सुरू केली, विद्धकर्म अग्निकर्म केलं. त्यातनं ते जवळपास एक 70 वर्षाचे आजोबा होते, ते क्लिअर झाले व्यवस्थित आणि व्यवस्थित येते. म्हणजे असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांना खूप सुंदर परिणाम आपल्याला उपचाराच्या माध्यमातून देण्यात आपल्याला यश आलेलं आहे. नक्कीच नक्कीच सर. तुमच्याकडून माहिती घेण्यासाठी म्हणजे खूप सारी माहिती आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, तर वेळेअभावी आता आपण थांबतो आहोत. तुम्ही इथे आले, हॅलो डॉक्टरमध्ये आले, त्यासाठी सह्याद्री वाहिनी आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या टीमकडून मी तुमचे मनापासून आभार करते. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत असेच नेहमी जोडलेले असता, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले असता, त्यामुळे तुमचेही धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह, एका नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत मस्त रहा. नमस्ते.
आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तथा अहमदनगर शाखा संगमनेर ठाणे पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com.